नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 संकीर्ण प्रश्नग्रह 1 सामाईच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत. मोठ्या संख्येनं मुलं नव्यानं जॉईन होतं त्या सर्वांचं मनापासून स्वागत. गणित मैत्री परिवारतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत बाळांनो. पण गणित मैत्री हा प्रकल्प 21 जूनपासून लेक्चर फॉरवर्ड करत करत आता आपण जवळजवळ 250 लेक्चर्स पूर्ण झालेत. एक 400-450 लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. मला मध्येच जर टॉपिकला तुम्ही मध्येच त्या युनिटला जॉईन झालात तर त्याचा गणिताचा विशेष आनंद घेता येणार नाही. तुम्हाला ती डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्हाला हार्टली रिक्वेस्ट करतो आहे की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासमोरचं आयकॉन समोरचं बटन क्लिक करा जेणेकरून पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स तुमच्यासमोर येतील अशी एक हार्टली रिक्वेस्ट करतो आहे. आता आपण गणित भाग 1 प्रश्न 10वीच्या प्रश्नसंच 1 मधल्या पहिल्या लेसनच्या शाब्दिक उदाहरणामध्ये शेवटच्या प्रॉब्लेम सेटमधले शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोत. प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला काही गणितं शिकतोय आपण. त्यातली काही गणितं बघतोय आपण. बघूया जरासं. शाब्दिक इन वर्ड्स प्रॉब्लेम होते. शेवटचा क्वेश्चन नंबर 7. पुढील शाब्दिक उदाहरणे सोडवा. त्याच्यामध्ये सविता मनीषाच्या वयाच्या बाबतीतली चर्चा आपण केली पाठीमागच्या तासाच्या वेळेला. आता आपण 5वं गणित आहे बघा. गणित शिकताना वही पेन पुस्तक समोर असायला पाहिजे. पालकबंधू भगिनींना विनंती आहे, आपण नाही का क्लासला पाठवतोय, शाळेत जे आत्ताच घेतोय, पुन्हा घेतोय. रिव्हिजनची प्रॅक्टिसची अचूकता येण्यासाठी सरावाची निश्चित गरज आहे. जरी शाळेत झालं क्लासमध्ये झालं तरी रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला हा निश्चित कन्सेप्ट उपयोग पडतोय. अतिशय चांगला रिस्पॉन्स मुलांचा आहे, तुमचाही रिस्पॉन्स देत आहात. पण बाळांनो विनंती आहे तुम्हाला अशी की जेणेकरून लवकरात लवकर गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या आयकॉनसमोरचं बटन क्लिक करा. पहिल्यापासूनचे लेक्चर्स अपलोड होतील. यूट्यूबवरच्या नको त्या फालतू गोष्टी टायमिंग घालवण्यापेक्षा आपण थोडं शिक्षणामध्ये गणिताचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा मदत करूया. ज्या अर्थी तुम्ही माझ्या गणित मैत्रीशी जॉईन झाला त्याचा अर्थ तुमचे शिक्षकांनी तुम्हाला जॉईन केले, तुमच्या टीचर्सना ते आवडले, ते म्हणजेच मी आहे. फक्त ह्या टेक्निक बदलल्यामुळं सरांच्या ऐवजी मी समोर काम करतो आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यातला 5वा प्रश्न बघा मला ऐका जरासं. मी तो लिहित नाही, लिहिण्यात वेळ पण जातो आणि तुमच्यासमोर टेक्स्टबुक असायला पाहिजे. शाब्दिक उदाहरणाची शेवटची 2 उदाहरणं 5वं आणि 6वं गणित आहे. शाब्दिक गणिताचा मुळात मुलं कंटाळ करतात. नको कंटाळ करायला. नीट आणि शांतपणे वाचलं आणि ऐकलं आणि कुठली पण गोष्ट बघा डायरेक्ट पेपरमध्ये नाही येणार. आपल्याला एकदा दोनदा त्याचा सराव करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल कामगार आणि एका अकुशल कामगाराच्या एका दिवसाचा पगार 720 रुपये आहे. तर त्या प्रत्येक कुशल आणि कामगाराचा रोजगार काढा. रोजगार म्हणजे त्याला मिळणारा पेमेंट काढा, पगार काढा. बाळांनो कुशल कामगारांचा पगार हा जास्त असतो अकुशलपेक्षा. म्हणजे ट्रेन आणि अनट्रेंड. कुशल आणि अकुशलपेक्षा ट्रेंड हा शब्द आता जास्त परिचयाचा झाला आहे. ट्रेंड कामगार म्हणून आयुष्यात काम करायचं आहे आपल्याला. त्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. चांगला अधिकारी चांगले घडायचं असेल तर गणिताची लाईफमध्ये नितांत गरज आहे. गणित कॉन्फिडन्सली असलं पाहिजे. या परिस्थितीमधून सुद्धा ऑनलाईनचं मिक्सिंग करून घेऊन सुद्धा जी मुलं गणित शिकतील त्यांचं उज्ज्वल भविष्य निश्चित आहे. आणि आपलाही एक खारीचा वाटा तुमच्या ह्या यशामध्ये असावा म्हणून हा एक साधा प्रयत्न आहे. निश्चितपणे सहकार्य कराल. हे असं एक गणित आहे. अकुशल कामगार त्यांचं गुणोत्तर 5:3 दिले. एका दिवसाचा पगार 720 रुपये आहे. तर त्यांचा पगार किती असेल? आता सुरुवातच इथून करायची की त्याच्या शेवटापासून. म्हणजे कुशल कामगाराचा एका दिवसाचा पगार किती असेल आणि अकुशल कामगारांच्या एका दिवसाचा पगार किती असेल. आता निश्चितच ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आपण मांडल्या पाहिजेत. त्या मानताना काय मानतो हेही तुम्हाला माहिती आहे. सर तुम्ही एक्स आणि वाय लिहायला आणि ऐकायला सोपं जातं आणि माझ्या दृष्टिकोनातून मी त्या एक्स आणि वायना तर मी गॉड इन मॅथमॅटिक्स म्हणतो. एक्सला तरी ते देवता मानून पुढं जायचं. तर काय प्रश्न आहे बघा. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 7 मधला 5वा प्रश्न. कुशल कामगारांचा पगार, कुशल ट्रेंड कामगाराचा पगार एका दिवसाचा पगार x रुपये मानू. एका दिवसाचा आहे तो. एका दिवसाचा पगार, एका दिवसाचा जो रोजगार आहे तो x रुपये मानूया. अकुशल कामगारासाठी तो अकुशल कामगार, अकुशल त्याचं ट्रेनिंग झालं नाही, अकुशल कामगारांचा पगार y रुपये मानूया. अकुशल कामगारामध्ये आपण थांबायचं नाही. आपल्याला कुशल कामगारांच्या गटात जायचं आहे कारण पगार जास्त मिळणार आहे. ट्रेंड आहेत ते, त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर कामाचे प्रोसेस वाढते. आता त्यांचं जे गुणोत्तर आहे ते निश्चितपणे कुशल कामगाराला पगार बाळांनो जास्त असणार आहे अकुशलपेक्षा. त्याचं जे गुणोत्तर दिलं ना त्यांनी
गुणोत्तर म्हणजे त्या दोनांचा भागाकार दिला आहे. कुठचा गुणोत्तर एक्स आणि वायचा जो भागाकार आहे त्याची किंमत त्यांनी 5/3 दिलेली आहे. ह्या पहिल्या लेसनचं जे तंत्र होतं ते असं होतं बघा, AX + BY = C असं ते समीकरण पाहिजे. AX + BY = C असं पाहिजे इक्वेशन, होय ना. असं याचं कन्व्हर्जन करू घेऊया. 3x = 5y. अजून पण नको, अजून करूया. 3x - 5y = 0 असं इक्वेशन पाहिजे. आता A आहे, B आहे, C पण आहे, असं इक्वेशन तयार झालं. फक्त असा गुणाकार केला. ह्या सगळ्या क्रिया 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलात. हे असा गुणाकार करून घ्यायचं हे वगैरे शिकलाय तुम्ही. तिरकस गुणाकार केला. काय उत्तर आलं सांगा? 3x - 5y = 0. कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांचं गुणोत्तर 3:5 होतं. इथंच थोडंसं तुम्हाला हे पण सराव नाही, माहिती नाही, असं समीकरण तयार झालं. त्या दोघांच्या एका दिवसाचा पगार त्यांनी दिलेला आहे 720 रुपये. आता दुसरी अट एकदम सिम्पल आहे बघा. पहिली अट ही होती बाय गिवन कंडिशन फर्स्ट, बाय कंडिशन फर्स्ट दिलेल्या पहिल्या अटीनुसार. नाऊ इन सेकंड कंडिशन दे हॅव गिवन इन सच अ वे दॅट दिलेल्या सेकंड कंडिशननुसार त्यांचं जे पेमेंट आहे एका दिवसाचं 1 डे पेमेंट आपण सपोज केलं एक्स आणि वाय, ते दोघांचा जो पगार आहे ना तो एका दिवसाचा 720 रुपये आहे. राईट. कुशल अकुशलांची बेरीज 720 रुपये आहे. आता हे दोन समीकरणं सॉल्व करणं एवढं बाळानं तर कठीण राहिलं नाही तुम्हाला. काय करूया सांगा? कशानं गुणूया? आता गुणायची गरज आहे कारण त्याचे सहगुणक निश्चितपणे सारखे नाहीत. याला 5 गुणूया, मग ह्याला 5 गुणूया म्हणजे त्याची 5पट होईल बघा. म्हणजे समीकरण 2ला गुणिले 5 करूया. तुम्ही लिहित असताना जरा व्यवस्थित लिहा त्याला. हे काय झालं बघा, 5x + 5y बरोबर 5 0 0 5 2 10 आजच्या दिला 1 5 7 35 आणि 1 36. ह्याला 5पट का केली हे बघा. इथं जो 5x होता तो इथं आला, यासाठी 5पट केली. ह्याची 5पट, ह्याची 5पट, ह्याची 5पट. 72 × 5 = 360. आता ह्या दोनांचं काय करायचं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. तुमचं ते प्रिपेअर झाले आता. हे अधिक वजा आहे त्यामुळे ह्यांची बेरीज करूया म्हणजे हे निघून जाईल. ओके, याची आता बेरीज करूया म्हणजे हे निघून जाईल बघा. हे किती राहिले? 8x = 36c. अकेला x = 36c / 8. 36c / 8. ओके, आता 36ला 8 भागूया. 8 × 4 = 32. भाग घालवायचा साठी सुद्धा कॉमन 8 × 8 8 × 4 = 32 बरोबर. 4 उरले बघा, 32 आणि 4 36. 8 × 45 इथंपर्यंत आलो. हा 0 आहे सरायला. बोला एक्सची किंमत काय आली? 450 रुपये हा कुशल कामगाराचा पेमेंट आहे. कुशल कामगाराचा पगार हा 450 रुपये डेली बेसिसवरती तो काम करतो. 450 रुपये. आता पुढचं हा कुशल कामगाराचा पगार आला. आता आपल्याला अकुशल कामगाराचा पगार डेव्हलप करायला हवा. तो कसा काढूया सांगा? आता अकुशल कामगार यातलं सोपं समीकरण हे आहे बघा. ही जी किंमत आहे ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये भरूया. हे बघा, एक्सची किंमत 450 अधिक y बरोबर 720. ह्या सगळ्या गोष्टी आता सोप्या वाटायला हव्यात. सोप्या वाटण्यासाठी लेक्चर्स पहिल्यापासून ऐकलं पाहिजे. रेग्युलर शाळेत गेलो नाही त्यामुळे माझा तास चुकला आहे असंही थोडंसं भानगड झालं आहे. थोड्या शाळा उशिरा सुरू होणार आहेत, अभ्यासक्रमाला गडबड करावं लागणार आहे. माझीही तीच परिस्थिती आहे शाळेमध्ये सगळ्यांची. तर याची आता म्हणजे नेमकं काय कसं हाताळायचा प्रश्न आहे. बोला जरा वजापैकी काय येईल सांगा आता. 450 आणि 500 600 700 किती येणार वजापैकी सांगा बरं. बरोबर किती येणार? 270. 270 आणि 450 केल्यानंतर 720 येते की नाही बघा बरं. ओके, 270 रुपये असा हा कुशल आणि अकुशल कामगारांच्या पगाराबद्दल सोप्या अर्थानं. गणित सोपंच आहे अशा दृष्टीने तुम्ही बघायला लागलात तर हे निश्चित सोपं आहे. हे कठीण काय? दोघांचं गुणोत्तर दिलं होतं. अशी सुरुवात जराशी 8व्या इयत्तेमध्ये झाली होती. हे असं तिरकस करायचं, समीकरण बनवायचं, थोडंसं 8वी 9वी 10वी असं क्रमान्वित अभ्यासक्रम आहे. एखादा 9वीचा तास लागला, एखादा 8वीचं युनिट तुम्हाला कच्चा लागला तर तुम्ही ॲट अ टाईम बघू शकता. 8वी 9वी 10वीच्या तिन्ही ग्रुप्सचे सर्व अभ्यासक्रम तुमच्यासमोर तुमच्या कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी
तुमच्याकडं पाठवण्यात येत आहे. फक्त बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विलंब करू नका. असं एक प्रॉब्लेम इथं होतं. असं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आता एक शाब्दिक उदाहरणामध्ये शेवटचा प्रश्न आहे, तोही पूर्ण करूया, म्हणजे आपलं हा टॉपिक पूर्ण होईल. ओके, चला तर मग पुढे जाऊया. ह्याचा प्रॉब्लेम सेट ही बाळांनो पूर्ण झाला. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा संपूर्ण अभ्यासक्रम प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, मॅथ्स 1-2 पूर्ण केलेले आहेत आपण. त्यावेळेपासून मुलं जॉईन आहेत, त्याचं ते पहिल्यापासूनच्या शंका शेअर करतायत. एखादा दिवस जर उशीर झाला, मला तास आला नाही तर विचारणारी मुलं आहेत, समाधान वाटतं. म्हणजे मला अलर्ट राहावं लागतं की कंटिन्युअस एखादा दिवस. आता तो माझ्याकडून फारसं कधीच राहिलं नाही की दररोज तुमच्या 8वी 9वी 10वीचे किमान 5 तास अपलोड करावे लागले आणि तेव्हा माझे 450 तास पूर्ण झाले. माझ्याकडून राहिले नाही. पण काही वेळेला नेटचा प्रॉब्लेम आणि लाईटचा प्रॉब्लेम. आता मी तुम्हाला जो तास घ्यायला त्यासाठी लाईट असल्याशिवाय हे शक्य नाही. लाईट गेली की हे सगळं थांबतं. अचानक लाईट गेली वगैरे प्रकार झाला की मग ते लेक्चर थांबलं, किंवा मग त्या दिवशी पाठवता आलं नाही, किंवा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते डाउनलोड होत नाही. अशामुळे कुठला तरी दिवस जातो. नाहीतर कुठल्याही दिवशी न थांबता मला ते करावं लागतं. तुमचं न थांबताचं बाळाला विनंती आहे, न थांबता दररोज लेक्चर अटेंड करणं हे तुमचं काम आहे. दररोज थोडा वेळ आपल्याला एक अर्धा तास गणितासाठी द्यायला पाहिजे. ते बघत राहाल अशी अपेक्षा आहे. बराचसा चांगल्या रीतीच्या कमेंट्स पण देतात, तीच आमची एनर्जी आहे. बाळांनो, मोठ्या प्रमाणात जॉईन व्हायला आहे, तसंच मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करायला मात्र विनंती आहे तुम्हाला की सबस्क्राईब करायला मात्र वेळ करायला आहे, तो वेळ नको करायला. 6वा प्रश्न इथं असं आहे बघा. एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही 2 ठिकाणे आहेत. त्याच्यामधलं अंतर 30 किलोमीटर आहे. हमीद मोटरसायकलने ए पासून बीच्या दिशेने निघतो. त्याच वेळेला जोसेफ बीकडून एकडे निघाला. दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर हमीदला 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येकाचा वेग काढा. हमीद, जोसेफ नावं पण घेत असताना लेखक मंडळींनी कसे केले बघा. हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. गणितामध्ये आणखीन मूल्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही 2 गावं आहेत. ए आणि बी ही अशी ही 2 गावं एका सरळ रेषेवरती हायवेच्या रोडवरती आहेत. हमीद आणि जोसेफ हे दोघेजण काय करालेत बघा. ट्राय टू अंडरस्टँड दिस. एका सरळ रस्त्यावरती लिनियर पेअर, एकरेषीय बिंदू, दरम्यानता, कन्सेप्ट, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. अरे हे पण का लिहिणाच. एका सरळ रेषेवरती ए आणि बी ही 2 ठिकाणे आहेत. ए आणि बी ह्या 2 ठिकाणापासून हमीद आणि जोसेफ हे निघालेत. हायवेवरती गावं आहेत ए आणि बी, अशी 2 गावं आहेत. आणि ह्या 2 गावांच्यापासून ही दोन्ही निघालेत. आता निघताना काय झालं बघा. ह्या दोघांच्या मधलं जे अंतर आहे ते 30 किलोमीटर आहे. दे आर 30 किलोमीटर अवे फ्रॉम इच अदर. त्याच्यानंतर पहिल्या कंडिशनमध्ये हा इकडून इकडे निघाला आहे आणि हा इकडून इकडे निघाला आहे. हा कोण आहे बघा बरं. हा हमीद आणि हा आहे जोसेफ. आणि हे दोघे 20 मिनिटामध्ये एकमेकांना भेटतात. 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. एकूण अंतर आहे 30 किलोमीटर. आता महत्त्वाचा भाग असा आहे, दोघांनी 20 मिनिटात कापलेलं. तर गणितामध्ये काढायला सांगितले बघा. त्या गणितामध्ये त्यांना अशी अपेक्षा आहे की हमीदचा तासी वेग आणि जोसेफचा तासी वेग काढा. सुरुवातच आपण अशी करणार. तासी वेग मानणारा कसं मानायचं बघा. इथं डबल एकक येतात. मी जरा इथं लिहितो काय. आता हमीदचा तासी वेग, हमीदचा वेग x किलोमीटर प्रति आवर, हे एक महत्त्वाचा भाग आहे. x किलोमीटर प्रति आवर मानूया. आणि जोसेफ y किलोमीटर प्रति तास. प्रत्येक तासाला x किलोमीटर आणि प्रत्येक तासाला y किलोमीटर जातो. आता प्रश्न असा आहे बाळांनो, आता हे अंतराशी रिलेटेड भाग आहे. अंतर 30 किलोमीटर आहे. वेग हा मांडलेला आहे आपण. अंतर बरोबर, आता 8th स्टँडर्डमधलं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, किंवा वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेग गुणिले वेळ. आता प्रश्न असा आहे, तो तासी आहे बघा, तासी. मग इथंही क्लिअर असं करायचं आहे.
आता कुणाचं अंतर काढूया, समजा की हमीदचं अंतर काढूया. हमीदने कापलेले अंतर बरोबर वेग आहे हमीदचा x, वेळ 20 मिनिटे. 20 मिनिटे. आता एक सांगा मला, 20 मिनिटे आणि त्याचं तास पाहिजे. 20 मिनिटे म्हणजे किती तास थांबता सगळेजण? 20 मिनिटे म्हणजे किती तास? आता मात्र उत्तर बरोबर सांगता बघा. 20 मिनिटं म्हणजे किती तास म्हणलं की थांबता. किती तास काय सांगायचं आता. पण मी असं म्हणालो 30 मिनिटं म्हणजे किती तास, लगेच सांगता. 30 मिनिटं म्हणजे किती तास हा सांगा बघा. हा सगळेजण सांगता. 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. हे कसं सांगितलं? कसं सांगितलं बघा. 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास. हा नेहमी सरावाचा भाग झालाय तुम्हाला. 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. पण कसं तयार झालं कधी विचार केलाय तुम्ही? कसं तयार झालं बघा. 30 मिनिटं म्हणजे किती तास काढताना 30ला तुम्ही जे अर्धा तास उत्तर सांगितलं आहे ते कसं सांगितलं बघा. 30ला तुम्ही त्या एका तासामध्ये असणाऱ्या मिनिटानं भागलाय आणि मग तुम्ही उत्तर सांगितलं अर्धा तास. तसं इथं 20 मिनिटे म्हणजे किती तास? 20 मिनिटे म्हणजे 20/60 तास, एवढे तास. म्हणजेच याचं उत्तर येणार आहे 1/3. वेळ किती आली सांगा? 1/3 तास. तासाचा तिसरा भाग म्हणजे 20 मिनिटं. तासाचा अर्धा भाग म्हणजे 30 मिनिटं. ह्याचं उत्तर आलं बाळांनो हमीदचं x/3. समजलं का बघा. आता हमीदचे अंतर आणि जोसेफचे अंतर दोन्ही मिळून 30 किलोमीटर आहे. आता सांगा हमीदने कापलेले अंतर आणि जोसेफने कापलेले अंतर हे दोन्ही मिळून किती किलोमीटर आहे सांगा बरं. 20 मिनिटामध्ये काय ट्रान्झिशन झालं बघा. ह्या 20 मिनिटामध्ये ह्याचं हमीदचं अंतर आलं. किती येणार सांगा हमीदचं अंतर? बोला. किती अंतर येणार सांगा? ह्यानं कापलेलं अंतर आलं x/3. ह्यानं कापलेलं अंतर किती आलं बघा बरं? y/3. आणि हे सगळे मिळून अंतर किती पूर्ण झालं सांगा? x/3 आणि y/3 सगळे मिळून किती किलोमीटर झाले बाळांनो? 30 किलोमीटर. हा एक महत्त्वाचा भाग होता. तो जरासं गणितामध्ये जरा पाठीमागं अप्रगत मुलांना हा भाग तुम्हाला त्रास देणार आहे. सगळ्या प्रगत आणि अप्रगत मुलांना माहीत आहे 30 मिनिटं म्हणजे किती तास. लगेच सगळी सांगतात बघा. 5वी-6वीचा मुलगा ना, शाळेला न जाणारा मुलगा सांगू शकेल की 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. कसं आलं हे बघा. 30/60 त्याला तुम्ही अर्धा म्हणता, तर 20/60ला 1/3 म्हणणार. हे असं डबल सीट असलेलं समीकरण नको, ह्याला पण सिंगल सीटला नेऊया. सोपं समीकरण बनवूया. कसं बनवणार सांगा? ह्याला 3 न गुणूया. ह्याला 3 न गुणूया. 3 गुणिले x/3, 3 गुणिले y/3 आणि 30 गुणिले 3. सगळ्यांना गुणायचं बरं का. एकावर अन्याय करायचा नाही. 30ला गुणाची गरज नाही बाळांनो. तो आपला गणितातला राईट नाही आहे. गणितामध्ये जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा गैरवापर नाही. एखाद्या संख्येनं गुण किंवा भाग असताना ते सगळ्याला. हे समीकरण तयार झालं बघा. x + y = 90 असं पहिलं समीकरण तयार झालं. ओके बाळांनो. फर्स्ट इक्वेशन फर्स्ट, बाय कंडिशन फर्स्ट. वेग आहे x आणि वेळ आहे 1/3 म्हणजे हे अंतर असं गणित होतं. आता दिलेली सेकंड कंडिशन बाळांनो फारच विचार करण्यासारखं आहे. पुन्हा एकदा आता दुसऱ्या वेळेला काय झालं, ही दोघंजण ह्या दिशेनं नाही गेली, हे ह्या दिशेनंच गेला आणि ह्यो पण इकडेच गेला, एकाच दिशेला गेले. आणि तरीसुद्धा हे असं जर प्रवासाला सुरुवात झालं तरीसुद्धा हे बघा बरं काय म्हणले. जर जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेला गेला आणि हमीद 3 तासांनी भेटला परत विरुद्ध दिशेला, जोसेफ विरुद्ध दिशेला गेलाय, हमीदची दिशा तीच. आता जोसेफची दिशा ही नाही राहिली, ही राहिली बघा. हमीदची दिशा तीच राहिली, पण जोसेफ मात्र ह्या बाजूला चालला, ह्या गावाला नाही आहे, पुढच्या गावाला हायवेनं चालले आता दोघे पण. तरीसुद्धा ते 3 तासांनी एकमेकांना भेटणार आहेत, स्पीड कमी जास्त असल्यामुळं. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, इथे पुन्हा एक बरंचसं डोक्याचा भाग वापरायचा होता. डोक्याचा भाग बघा. या ठिकाणी आता जोसेफनं हमीदचं 3 तासामधलं अंतर येणार. आता दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार हमीदचं स्पीड आहे x, वेग आहे x आणि वेळ किती आहे सांगा? आता 3 तास आहे. त्यामुळे तो 1 किती होणार सांगा बरं? दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार हे असं होणार. ह्याचं अंतर होणार 3x, याचं वेळ. ह्याचं काय होणार बघा बरं? 1/3 नाही, आता 3 होणार म्हणजे 3y होणार.
पण लक्षात घ्या, आता थोडंसं जनरल नॉलेजचा भाग आहे. ह्यानं कापलेलं अंतर आणि त्यानं कापलेलं अंतर बघा, इथून निघलं आहे, इथून निघलं आहे. ह्याने कापलेलं अंतर आपल्याला माहिती नाही, पण अंतरातला फरक मात्र नक्की माहिती आहे. कारण हा बी हा 30 किलोमीटर ह्या बाजूला पाठीमाग आहे बघा. म्हणून अंतरातला फरक जो येणार, ह्यातला फरक इथं डोकं वापरायचं होतं. हा येणार, हा अंतरातला फरक जो आहे तो 30 किलोमीटरचा असणार. इथं जबरदस्त व्ह्यू होता. वर्गातल्या मुलांना हे करायला लावलं ग्राउंडवरती जाऊन. मी काय केलं, इथे एक मुलगा उभा आहे, इथे एक मुलगा उभा आहे आणि याच्यामधलं अंतर आहे 20 पावलं आणि दोघांना चालायला लावलं. ते इथं जाऊन भेटले. कुणाचं स्पीड जास्त होतं, याचं स्पीड जास्त होतं. अंतरातला फरक किती पावलाचा असणार, दोघांनी चाललेल्यातल्या हा राहणार. अंतरातला फरक हा 30 असणार. आता हे गणित बघणं निश्चितपणे तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. अजून ह्याला सोपं आणि हलकं फुलकं करू शकतो. इथं 3 गुणलं तर इथं 3 भागूया ना. गुणायचं आणि भागायचं, एका विशिष्ट संख्येनं गुणायचा आणि भागायचा अधिकार आपल्याला राईटमध्ये आहे गणितामध्ये आणि तो करू शकतो आपण. आता हे जर समीकरण असं आलं x - y = 10 आणि तो काय बघा बरं, x + y = 90. ह्या दोन्हीची भावना बेरीज करूया. सोपी समीकरणं बनली. आलं गणित तर हाय थिकिंगचं, हाय म्हणजे थोडंसं हाय याचं होतं पण इझी बनवतं. हे झालं बघा 100. त्यामुळे x बरोबर आलं बघा 50. हा कुणाचा वेग आला बाळांनो, x बरोबर 50 हा कुणाचा वेग आला सांगा, हमीदचा वेग आला. हमीदचा वेग तासी किलोमीटर 50 किलोमीटर प्रति तास असा आला. आणि याचा वेग एक्सची किंमत आल्यानंतर आता वायची किंमत काढूया. ती यात भरली तर वाय येणार आहे बघा, किती येणार बघा, 90मधनं 50 वजा होणार, त्याचं उत्तर येणार 40. गणित हे असं समजलं पाहिजे तुमच्याजवळ, असा तो भाग आला पाहिजे. ह्या दोन्हीचा जो डिफरन्स आहे अंतरातला, हा एक समजून घेण्याचा भाग होता. ह्याचं उत्तर 50 किलोमीटर आणि 40 किलोमीटर आलं. परत एकदा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. 20 मिनटं म्हणजे 1/3 तास ही कन्सेप्ट होती. 20 मिनटातलं अंतर हे 30 दोन्हीने कापलेलं अंतर जेव्हा असे येत होते तेव्हा दोन्हीची बेरीज 30 होती. पण दोघेजण एकाच दिशेला जेव्हा चालले आणि भेटले पण दोन्हीचा फरक मात्र 30चा असणार. हा मात्र कॉमन सेन्सचा भाग होता. ते यात लिहिलं नाही, आपण अंडरस्टँडिंग करून घ्यायचं होतं ही पायरी. ह्याला 3 गुणावं लागलं, ह्याला 3 भागावं लागलं, 2 सोपी समीकरणं तयार झाली. आणि ही समीकरणं सोपी अशी का सोडवायची असतात, अशी का करायची असतात, ह्याचा विचार करून आपण पाठीमागच्या सर्व तासिकांच्यामध्ये निश्चितपणे केला आहे. पुन्हा एकदा गणित वाचा, नीटपणे समजून घ्या, दोन्ही इक्वेशन्स एकमेकाखाली सोडवायचं प्रॅक्टिस करा, म्हणजे नक्की तुमचा कॉन्फिडन्स वाढायला मदत होईल. अशा रीतीनं हा फर्स्ट टॉपिक इथं ऑल प्रॉब्लेम्स इन प्रॉब्लेम सेट तुम्हाला ज्या वेळेला शाळेत होणार आहे, स्कूलमध्ये होणार तास, पण ज्या वेळेला त्याची आवश्यकता भासेल ते लेक्चर तुम्हाला ऐकायचं आहे, तो गणित परत एकदा ऐकायचं असं वाटलं त्या वेळेला तुम्ही ते लेक्चर अटेंड करायला सुद्धा तुमच्याकडे ते स्वातंत्र्य आहे, तुम्ही ते बघू शकता. ओके बाळांनो, परत एकदा विशेष करून 10वीच्या पालकांना मुलांना सांगतो आहे, 8वी 9वी 10वीचे 250 लेक्चर्स डाउनलोड झालेत. पुढं काही डाउनलोड करतो आहे. आमचा कॉन्फिडन्स किंवा तुम्ही जे चांगल्या रीतीचं सहकार्य करताय ते चांगलं मत होण्यासाठी, चांगलं अजूनही मला तुम्ही फार पाठीमागं ठेवला आहे सबस्क्राईबच्या बाबतीत. माझी हार्टली रिक्वेस्ट राहील की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आमचा आनंद वाढवा, असे एक हार्टली रिक्वेस्ट तुम्हाला करतो आहे. ओके बाळांनो, ठीक आहे. तर मग पुन्हा पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण आता मॅथ्स 1चा हा पहिला जो रिव्हिजनचा भाग सुरू आहे, पहिल्यापासूनचे लेक्चर्स तुम्हाला ऐकायचे आहेत. मोठ्या संख्येनं मुलं दररोज जॉईन होत आहेत. त्यांना मात्र अडचण येणार, हे मध्येच काय चालू केलं आहे सर, आमचं डोकं दुखाले की, होय असं म्हणणारी मुले पण आहेत माझ्याकडे. होय दुखणार बाळांनो, पण पहिल्यापासून अटेंड केला तर डोकं दुखणार नाही, डोकं दुखायचं थांबेल. सहज करूया, निवांतमध्ये आपण ते बघत राहूया. ठीक आहे बाळांनो, ओके. पुन्हा भेटूया मग पुढच्या तासिकेच्या निमित्तानं. ओके.